Hello student, I am Miss S.M. Pawar. Today's lecture, the career oriented course Advanced Diploma in Human Resource Management. Today we are discuss the paper number 8. The paper number 8 is entitled as Welfare Management. तुमचा करिअर ओरिएंटेड कोर्स आहे ॲडव्हान्स डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. आपण या करिअर ओरिएंटेड कोर्सचा स्टडी या ठिकाणी करीत आहोत. तर हा तुमचा ॲडव्हान्स डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट कोर्स 300 मार्क्सचा आहे. त्यामध्ये तुम्हाला 3 पेपर्सचा स्टडी 1 बाय 1 करायचा आहे. हे 3 पेपर्स कोणते आहेत त्यांचा ओव्हरव्ह्यू आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये ऑलरेडी घेतलेला आहे. त्यासाठी त्या पेपरसाठी कोणकोणते टॉपिक्स आहेत, त्याचा सिलेबस काय आहे, त्यामध्ये कोणते कंटेंट्स आहे याचा आपण ओव्हरव्ह्यू प्रिव्हियस लेक्चर्समध्ये ऑलरेडी घेतलेला आहे. तर प्रत्येक पेपर हा तुमचा 100 मार्क्ससाठी असणार आहे आणि 100 मार्क्ससाठी तुमची एक्झाम घेतली जाणार आहे. त्याचबरोबर तुमचे जे काही पेपर नंबर 7, पेपर नंबर 8 आणि पेपर नंबर 9 हे आहे त्यांचे टायटल हे डिफरंट आहे. जेव्हा तुम्ही FY BComला होता त्यावेळेस तुम्ही सर्टिफिकेट कोर्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हा कोर्स कंप्लीट केलेला आहे. त्यावेळेस तुम्हाला पेपर नंबर 1 ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, पेपर नंबर 2 रिसेंट ट्रेंड्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आणि 3rd पेपर होता प्रॅक्टिकल अँड फील्ड वर्क. तर तुम्ही त्या ठिकाणी त्या तिन्ही पेपरचा स्टडी ऑलरेडी केला आहे. तुम्ही तुमचा सर्टिफिकेट कोर्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हा कंप्लीट केलेला आहे. त्यानंतर जेव्हा तुम्ही SY BComला ॲडमिशन घेतली त्यावेळेस तुम्ही या डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या कोर्सला ॲडमिशन घेतले आणि तुम्ही SYला असतानाच तुम्ही हा डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट कोर्स कंप्लीट केलेला आहे. त्यामध्ये देखील तुम्हाला 3 पेपर्स होते. पेपर नंबर 4, पेपर नंबर 5 आणि पेपर नंबर 6. त्यानंतर तुम्ही आता ॲडव्हान्स डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या कोर्सचा स्टडी या ठिकाणी करीत आहात. तुम्ही TY BComचे स्टुडंट आहात आणि तुमच्यासाठी हा ॲडव्हान्स डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट कोर्स अत्यंत इम्पॉर्टंट आहे. कारण जेव्हा तुमची ही पूर्ण BComची डिग्री कंप्लीट होणार आहे त्यावेळेस तुमच्याकडे पेपर सर्टिफिकेट कोर्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट याचं सर्टिफिकेट असणार आहे. त्याचबरोबर डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या कोर्सचे तुमच्याकडे सर्टिफिकेट असणार आहे आणि या ॲडव्हान्स डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या कोर्सचे सर्टिफिकेट म्हणजे असे 3 सर्टिफिकेट्स तुम्हाला तुमच्या BComच्या डिग्रीबरोबर तुम्हाला मिळणार आहे. आणि तुम्ही जो काही स्टडी केला आहे त्याचे तुम्हाला इन फ्युचरमध्ये अत्यंत त्याची हेल्प होणार आहे. तर या ठिकाणी आपण ॲडव्हान्स डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या कोर्सचा स्टडी करीत आहोत. त्यामध्ये जो पेपर नंबर 8 आहे वेलफेअर मॅनेजमेंट त्याचा आपण स्टडी करीत आहोत. तर यामध्ये तुम्हाला या पेपर नंबर 7मध्ये 4 टॉपिक्स आहेत. तर त्यामधील जो युनिट नंबर 2 आहे त्याचा स्टडी आपण या ठिकाणी करीत आहोत. युनिट नंबर 2चं टायटल आहे पे फॉर परफॉर्मन्स अँड फायनान्शियल इन्सेंटिव्स. पेपर नंबर 2चे टायटल कोणते आहे? पे फॉर परफॉर्मन्स अँड फायनान्शियल इन्सेंटिव्स. तर या पेपर नंबर 2मध्ये तुम्हाला कोणकोणत्या कंटेंटचं स्टडी करायचं आहे? यामध्ये मनीज रोल इन मोटिवेशन. एम्प्लॉयला मोटिवेट करायचं असेल तर त्यांना मनी हा अत्यंत इम्पॉर्टंट असा फॅक्टर आहे ज्याने एम्प्लॉई मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहित होत असतो, प्रेरक होत असतो. मग या मनीचा त्या मोटिवेशनमध्ये त्याची रोल काय आहे, त्याची भूमिका काय आहे हे तुम्हाला स्टडी करायचं आहे. त्यानंतर 2nd कंटेंट आहे इंडिव्हिज्युअल एम्प्लॉई इन्सेंटिव्ह अँड रिकग्निशन प्रोग्राम्स. 3rd कंटेंट आहे इन्सेंटिव्ज फॉर सेल्स पीपल. 4 नंबरचा कंटेंट आहे इन्सेंटिव्ज फॉर मॅनेजर्स अँड एक्झिक्युटिव्स. अँड लास्ट कंटेंट आहे टीम अँड ऑर्गनायझेशन वाईड इन्सेंटिव्ह प्लान्स. तर अशा प्रकारे तुम्ही या युनिट नंबर 2चा स्टडी करणार आहात. युनिट नंबर 2चे टायटल आहे अशा
या ऑल कंटेंटचा स्टडी तुम्ही युनिट नंबर 2च्या माध्यमातून करणार आहात. आज आपण या लेक्चर्समध्ये इन्सेंटिव्ज फॉर सेल्स पीपल हे पाहणार आहोत. सेल्स पीपल म्हणजे काय, तर जे काही विक्रेते आहेत त्यांच्यासाठी इन्सेंटिव्ज काय आहे, त्यांना प्रेरणा कशी दिली जाते ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर आपण या ठिकाणी इन्सेंटिव्ज फॉर सेल्स पीपल या कंटेंटचा स्टडी करणार आहोत. नाव लेट्स सी. What is mean by incentives? What is mean by salespeople? And why it's important the incentives for salespeople? Do you know that? Incentives. Incentives म्हणजे काय? प्रेरणा, प्रोत्साहन देणे. इन्सेंटिव्ह म्हणजे प्रोत्साहन देणे. मग असे प्रोत्साहन हे कोणाला दिले जाते, तर सेल्स पीपलला. जे काही विक्रेते आहेत त्यांना जर असे प्रोत्साहन द्यायचे असेल तर ते कसे दिले जाते, त्यासाठी कोणत्या मार्गांचा वापर केला जातो जेणेकरून हे जे काही सेल्स पीपल आहेत, जे विक्रेते आहेत, ते मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहित होऊ शकेल. मग आपण इन्सेंटिव्ज फॉर सेल्स पीपल म्हणजे जे विक्रेते आहेत त्यांना कशा प्रकारे प्रोत्साहित केले जाते याचा स्टडी या ठिकाणी करीत आहोत. तर सेल्स कंपेन्सेशन प्लान्स. सेल्स कंपेन्सेशन प्लान्स typically rely heavily on sales commissions. Sales compensation plans typically rely heavily on sales commissions and should aim to achieve the company's strategic and sales goals. Sales compensation plans typically rely heavily on sales commission and should aim to achieve the company's strategic and sales goals. तर हे सेल्स कंपेन्सेशन जे काही प्लान्स आहेत ते काय आहेत, तर इट इज अ रिली हॅव्हिली ऑन सेल्स कमिशन्स अँड शूड एम. आणि त्यांचा एम काय आहे, त्यांची महत्त्वाकांक्षा काय आहे, तर जी काही कंपनी आहे त्या कंपनीचे कंपनी स्ट्रॅटेजिक अँड सेल्स गोल्स अचीव करणे हे या सेल्स कंपेन्सेशन प्लान्सचे काय आहे, एम आहे. As one service said, the performance metrics given to the sales team must drive behaviors that will help the company's strategy to be सक्सेसफुल. तर या ठिकाणी एक सर्वे करण्यात आला. त्या सर्वेमध्ये त्यांनी काय केले, तर दी परफॉर्मन्स मॅट्रिक्स गिव्हन टू दी सेल्स टीम मस्ट ड्राईव्ह बिहेवियर्स. तर जे काही सेल्स पीपल आहेत त्यांची या ठिकाणी एक टीम करण्यात आली आणि त्याच्यामध्ये त्यांचे जे काही बिहेवियर्स आहेत ते कसे आहे, त्यांचे परफॉर्मन्स या ठिकाणी कसं आहे याचा या ठिकाणी काय करण्यात आला, स्टडी करण्यात आला. अँड विल हेल्प द कंपनीज. आणि याची सर्वांची हेल्प कशासाठी होते, जी काही कंपनी आहे त्या कंपनीचे स्ट्रॅटर्जी सक्सेसफुली करायची असेल तर याची हेल्प या ठिकाणी होत असते. अनफॉर्च्युनेटली द सेम सर्वे ऑल्सो फाउंड दॅट 30% of respondents believe their sales compensation program rewarded the right behaviors not well or very poorly. तर यामध्ये जो वरती सर्वे करण्यात आला तशाच प्रकारचा आणखीन एक सर्वे करण्यात आला, पण त्यामधून कोणत्या गोष्टी शोधून काढल्या, तर यामध्ये 30% ऑफ रिस्पॉन्डंट बिलीव जे काय प्रतिसाद देणारे व्यक्ती आहे त्यांनी या ठिकाणी फक्त 30% त्यांनी रिस्पॉन्ड जे प्रतिसाद आहे त्यांनी बिलीव ठेवला, त्यांनी विश्वास ठेवला की जे काही सेल्स कंपेन्सेशन प्रोग्राम रिवॉर्डेड आहेत ते राईट बिहेवियर्स नॉट वेल और व्हेरी पुअरली. ते कसे आहेत, नॉट वेल अँड एकदम व्हेरी पुअरली असे हे कंपेन्सेशन प्रोग्राम रिवॉर्डेड आहेत.
Employers are therefore moving to align the measures key used to reward their salespeople with their firm strategy. तर इन्सेंटिव्ह म्हणजे काय, तर प्रोत्साहित करणे. मग असे प्रोत्साहित कोणाला केले जात आहे, तर सेल्स पीपलला. सेल्स पीपल कोण आहेत, तर हे विक्रेते आहेत. जी काही कंपनी आहे त्या कंपनीमध्ये जे काही गुड्स अँड सर्व्हिसेस आहेत त्यांची विक्री करण्याचे काम हे सेल्स पीपल करीत असतात. मग त्यांनी जी काही कंपनी आहे ते कंपनी जे काही गुड्स अँड सर्व्हिसेस आहे ते मोठ्या प्रमाणावर त्याची सेल्स करावी. त्यांनी मोठ्या प्रमाणात त्या वस्तूंची विक्री करावी यासाठी त्यांना या ठिकाणी प्रोत्साहित केले जाते. आणि त्यांच्यासाठी काही सेल्स कम्पेन्सेशन प्लॅन्स हे ठरवले जातात. आणि त्यामधून त्या सेल्स पीपलला प्रोत्साहित करण्याचे काम केले जाते. मग असे त्या सेल्स पीपलला प्रोत्साहित करायचे असेल तर त्यासाठी कोणकोणते प्लॅन्स केले जातात, तर यामध्ये फर्स्ट प्लॅन आहे सॅलरी प्लॅन. या सॅलरी प्लॅनच्या आधारे ते जे सेल्स पीपल आहेत, जे विक्रेते आहेत, त्यांना प्रोत्साहित करण्याचे काम या ठिकाणी केले जाते. त्यानंतर यामधील सेकंड प्लॅन आहे कमिशन प्लॅन. या कमिशन प्लॅनच्या आधारे देखील त्या सेल्स पीपलला इन्सेंटिव्ह म्हणजे प्रोत्साहित करता येते. त्यानंतरचा थर्ड प्लॅन आहे कॉम्बिनेशन प्लॅन. कॉम्बिनेशन प्लॅनच्या आधारे त्या सेल्स पीपलला इन्सेंटिव्ह दिली जाते, प्रोत्साहित केले जाते. नेक्स्ट इज मॅक्सिमायझिंग सेल्स रिझल्ट अँड सेल्स इन्सेंटिव्ह इन ॲक्शन. असे अनेक प्लॅन्स आहेत, असे अनेक व्हेरियस प्लॅन्स आहेत ज्यांच्या आधारे जे सेल्स पीपल आहेत त्यांना प्रोत्साहित करण्याचे, त्यांना इन्सेंटिव्ह देण्याचे काम या ठिकाणी केले जाते. नाव लेट्स सी वन बाय वन. तर सॅलरी प्लॅन हा सेल्स पीपलला प्रोत्साहित करण्यासाठीचा फर्स्ट प्लॅन आहे. तर सॅलरी म्हणजे काय, जे काही वर्कर आहेत ज्या कंपनीमध्ये काम करतात त्यांनी जो काही काम केले आहे त्या ऑर्गनायझेशनमध्ये त्यांनी जे सर्व्हिस प्रोव्हाइड केली आहे यासाठी ती कंपनी काय करते, त्यांना त्यांचा मोबदला हा वेज, त्यांची मजुरी किंवा त्यांची सॅलरी, त्यांचे वेतन या स्वरूपात त्यांना देत असते. मग हे जे सेल्स पीपल आहेत, जे विक्रेते आहेत, त्यांना प्रोत्साहित करायचे असेल तर त्यांना असे सॅलरी प्लॅन्स या ठिकाणी क्रिएट केले जातात. त्यामधून वेगवेगळ्या प्लॅन्स आयोजित करून त्या सेल्स पीपलला प्रोत्साहित करण्याचे काम केले जाते. तर हे सॅलरी प्लॅन नक्की काय आहे? सम फर्म्स पे सेल्स पीपल फिक्स्ड सॅलरीज. अनेक ऑर्गनायझेशन्स, अनेक संस्था या काय करतात, जे सेल्स पीपल आहेत, जे विक्रेते आहेत, त्यांना त्यांचं जे काही पेमेंट असते, त्यांची जी काही सॅलरी असते ते फिक्स्ड रेटमध्ये या ठिकाणी पेड करीत असतात. Perhaps with occasional incentives in the form of bonuses, sales context prizes and the like. त्याचबरोबर यामध्ये ऑकेजनल इन्सेंटिव्स देखील त्यांना दिली जाते. मग असे ऑकेजनल इन्सेंटिव्स द्यायची असेल तर कोणत्या फॉर्म्समध्ये दिली जाते, तर लाईक बोनस, सेल्स कॉन्टेक्स्ट प्राइजेस अँड दी लाईक. जे सेल्स पीपल आहेत त्यांना अनेक ऑर्गनायझेशन काय करतात, जे काही विक्रेते आहेत त्यांना फिक्स्ड अशी सॅलरीज त्यांना पेड केली जाते. त्याचबरोबर त्यांना ॲडिशनल ऑकेजनल इन्सेंटिव्स देखील या ठिकाणी दिले जाते. मग असे ऑकेजनल इन्सेंटिव्स हे कोणत्या फॉर्म्समध्ये दिले जाते, तर त्यांना बोनस किंवा सेल्स कॉन्टेक्स्ट प्राइजेस यांच्यामधून त्यांना ऑकेजनल इन्सेंटिव्स ही अनेक फर्म्स त्या ठिकाणी त्या सेल्स पीपलला, त्या विक्रेत्यांना देण्याचे काम या ठिकाणी करीत असतात. वाय डू दिस? मग असे ते का करतात, तर स्ट्रेंथ सॅलरी मेक्स सेन्स व्हेन द मेन टास्क इन्व्हॉल्व्स प्रॉस्पेक्टिंग, फाइंडिंग न्यू क्लायंट्स और अकाउंट सर्व्हिसिंग. टर्न ओव्हर इज अनदर रिझन. तर हे जे काय संस्था, जे काही फर्म आहे त्याच्या सेल्स पीपलला त्यांचे फिक्स्ड सॅलरी पेड करते, त्याचबरोबर त्यांना ऑकेजनल इन्सेंटिव्स देते. मग हे ते का करते, वाय डू दिस? त्याचे रिझन कोणते आहे, तर स्ट्रेंथ सॅलरी मेक्स
सेन्स वेन द मेन टास्क इन्व्हॉल्व्स. ओके, जर त्यांची स्ट्रेंथ सॅलरी असेल तर ते काय करते, तर ते त्यांचा जो काही टास्क आहे, जो त्यांचा मेन टास्क आहे ते कंप्लीट करण्याचे काम, तयार करण्याचे काम या ठिकाणी करते. परंतु जर त्यांना ॲडिशनल इन्सेंटिव्ज दिल्या तर त्यामधून ते काय करणार आहेत, तर जास्तीचे काम या ठिकाणी करणार आहेत. आणि याच्यामध्ये प्रॉस्पेक्टिंग म्हणजे फाइंडिंग न्यू क्लायंट्स, ते नवीन त्या क्लायंट शोधतील. त्याचबरोबर अकाउंट सर्व्हिसिंग अशा प्रकारचे ॲडिशनल काम ते करू शकतात. म्हणून त्यांना अशी ॲडिशनल इन्सेंटिव्ज दिले जातात. ओके, इन्सेंटिव्ज म्हणजे काय, तर त्यांना जे काही ते काम करीत आहेत त्याच्यासाठी त्यांना आणखीन प्रोत्साहित करण्यासाठी असे इन्सेंटिव्ज या ठिकाणी त्या सेल्स पीपलला दिले जातात. आणि त्याचबरोबर टर्न ओव्हर हा देखील यामधील आणखीन एक महत्त्वाचा रिझन आहे. द स्ट्रेंथ सॅलरी अप्रोच also makes it easier to switch territories or to reassign salespeople, and it can foster sales staff loyalty. The main disadvantages, of course, is that strength salary may not motivate potentially high performing sales people. Okay, हे जे काही सॅलरी प्लॅन आहे ते सॅलरी प्लॅन कोणासाठी केले जातात, तर सेल्स पीपलसाठी असे सॅलरी प्लॅन आयोजित करून त्यांना इन्सेंटिव्ज देण्याचे काम या ठिकाणी केले जाते. द स्ट्रेंथ सॅलरी ॲप्रोच. ओके, हा जो स्ट्रेंथ सॅलरी ॲप्रोच आहे तो काय करतो, तर इट इझियर टू स्विच टेरिटोरीज और रिअसाइन सेल्स पीपल अँड कॅन फोस्टर सेल्स स्टाफ लॉयल्टी. परंतु या स्ट्रेंथ सॅलरी ॲप्रोचचा एक डिसॲडव्हान्टेजेस आहे. ओके, द मेन डिसॲडव्हान्टेजेस, ऑफ कोर्स, द स्ट्रेंथ सॅलरी मे नॉट मोटिवेट पोटेन्शियली हाय परफॉर्मिंग सेल्स पीपल. ओके, या स्ट्रेंथ सॅलरी ॲप्रोचचा एक डिसॲडव्हान्टेज, हा एक तोटा आहे की जी काही स्ट्रेंथ सॅलरी आहे जी त्या सेल्स पीपलला दिली जाते त्याच्यामधून ते मोटिवेट होत नाहीत. ओके, त्यांना कोणत्याही प्रकारची प्रेरणा या ठिकाणी मिळत नाही आणि त्यांचा जो काही परफॉर्मन्स आहे, ओके, पोटेन्शियली हाय परफॉर्मिंग इट इज नॉट. ते जे काही परफॉर्म करतात ते या ठिकाणी हाय परफॉर्मिंग करत नाहीत. त्यासाठी त्यांना असे इन्सेंटिव्ज या ठिकाणी दिले जातात त्यांच्या सॅलरीज बरोबर. असे ऑकॅजनल इन्सेंटिव्ज त्या सेल्स पीपलला दिली जातात आणि त्यामधून ते जास्तीचे काम करतात आणि त्यामधून जे काही कंपनी आहे त्या कंपनीला मदत करण्याचे काम या ठिकाणी करीत असतात. कारण जे काही कंपनी आहे त्यांचे जे काही प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट सेल झाले नाही तर त्यांना अर्निंग होणार नाही. यासाठी असे सेल्स पीपल त्या कंपनीसाठी अत्यंत इम्पॉर्टंट असतात आणि त्यांना असे इन्सेंटिव्ज देणे देखील अत्यंत इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी वेगवेगळे प्लॅन्स केले जातात. त्यामधील फर्स्ट प्लॅन आहे सॅलरी प्लॅन. तर या सॅलरी प्लॅन करून त्यांना इन्सेंटिव्ज देण्याचे काम या ठिकाणी केले जाते आणि त्यांची जी काही परफॉर्मन्स लेवल आहे ती हाय कशी होईल याच्यावरती भर दिला जातो आणि त्यांना मोटिवेट करून, ओके, जास्तीत जास्त मोटिवेट करून त्यांनी सेल्स पीपलनी काय करावं, त्यांचे परफॉर्मन्स करावे आणि त्यातून त्या ऑर्गनायझेशनचा जे काय अर्निंग्स आहे, जो प्रॉफिट आहे तो इन्क्रीज करण्यासाठी मदत करावा. यासाठी असे इन्सेंटिव्ज त्यांना दिले जातात आणि असे इन्सेंटिव्ज द्यायचे असेल तर त्यासाठी व्हेरियस प्लॅन्स केले जातात. तर त्यामध्ये फर्स्ट प्लॅन आहे सॅलरी प्लॅन. त्यानंतरचं सेकंड प्लॅन आहे कमिशन प्लॅन. ओके, जर सेल्स पीपलला इन्सेंटिव्ज द्यायचे असेल तर त्यासाठी अनेक प्लॅन्स केले जातात. त्यामधील फर्स्ट प्लॅन होता सॅलरी प्लॅन. सेकंड प्लॅन आहे कमिशन प्लॅन. तर हे कमिशन प्लॅन नक्की काय आहे, तर स्ट्रेंथ कमिशन प्लॅन्स पे सेल्स पीपल फॉर रिझल्ट अँड ओनली फॉर रिझल्ट्स. ओके, स्ट्रेंथ कमिशन प्लॅन्स हे काय करतात, जे काही सेल्स पीपल आहेत त्यांचा जो रिझल्ट आहे यासाठी त्यांना, ओके, ओनली फॉर रिझल्टसाठी असे स्ट्रेंथ कमिशन प्लॅन्स या सेल्स पीपलला पे केली जातात. कमिशन प्लॅन्स टेंड टू अट्रॅक्ट हाय परफॉर्मिंग सेल्स पीपल who see that effort clearly produces rewards. ओके, हे जे कमिशन प्लॅन्स आहेत,
ओके. कमिशन प्लान्स टेंट्स हे काय करतात, जे काही सेल्स पीपल आहेत त्यांनी हाय परफॉर्मिंग या ठिकाणी ॲट्रॅक्ट व्हावे. ओके. यासाठी हे कमिशन प्लान्स या ठिकाणी पे केले जातात. त्याचबरोबर त्यांचे जे काही एफर्ट्स आहेत ते एफर्ट्स क्लिअर करून त्यांनी प्रोड्युसर्स रिवॉर्ड्स मिळवावेत यासाठी हे कमिशन प्लान्स आयोजित केले जातात. सेल्स कॉस्ट आर proportionate to sales rather than fixed, and the company's fixed sales cost are thus lower. Such plans are easy to understand and compute. असे जे काही प्लान्स आहेत म्हणजे कमिशन प्लान्स जे काय आहेत ते अत्यंत इझी आणि अंडरस्टँड असे समजण्यासाठी अंडरस्टँड होऊ शकते. त्याचबरोबर कमिशन प्लॅन अल्टरनेटिव्स इन्क्लूड स्ट्रेंथ कमिशन, कोटा बोनसेस for meeting particular quotas, management by objectives programs, pays based on specific metrics, and ranking programs. These reward high achievers but pay little or no bonuses to the lowest performing सेल्स पीपल. तर हे जे काही कमिशन प्लान्स आहेत, अल्टरनेटिव्स जे कमिशन प्लान्स आहेत त्यामध्ये अनेक गोष्टींचा समाविष्ट आहे. त्या कोणत्या आहेत तर स्ट्रेंथ कमिशन्स, कोटा बोनस, मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्स प्रोग्राम्स अँड रँकिंग प्रोग्राम्स. हे सर्व या कमिशन प्लान्स अल्टरनेटिव्समध्ये त्यांचा समावेश होत असतो. अ पॅसेंजर कार डीलरशिप in Kerala introduced an incentive scheme for salesmen who sold accessories above the specified value. तर केरळामधील एक पॅसेंजर कार डीलरशिप आहे. ओके. त्या ठिकाणी केरळामध्ये अशी एक पॅसेंजर कार डीलरशिप आहे. त्यांनी काय केले तर त्यांनी इन्सेंटिव्ह स्कीम्स इंट्रोड्यूस केला आणि त्याच्या माध्यमातून जे सेल्समन आहेत त्यांना जे त्यांच्या ॲक्सेसरीज आहेत ते सोल्ड करण्यासाठी असे इन्सेंटिव्ह स्कीम त्यांना प्रोव्हाइड करण्यात आला आणि त्याच्यामधून स्पेसिफाईड व्हॅल्यू ही इन्क्रीज करण्यात आली. अर्लियर कार बायर्स वूड बाय ॲक्सेसरीज फॉर शॉप्स आउटसाइड दी डीलर शोरूम. आणि आत्ता हे काय करत आहेत, हे जे काही कार बायर्स आहेत ते असे ॲक्सेसरीज खरेदी करतात आणि फ्रॉम शॉप्स त्या शॉप्सपासून मधून असे ॲक्सेसरीज खरेदी करून त्या आउटसाईडलाच असे शोरूम डीलर शोरूम उभे करतात आणि त्यामधून असे ॲक्सेसरीज बाय करण्याचे काम केले जाते. The sales incentive in action section discusses similar programs in detail. Okay, this sales incentive in action section discusses similar programs in detail. Problems abound in poorly designed plans. Salespeople may focus on making the sale and neglect non-selling duties such as servicing small accounts and pushing hard to sell items. Wide variations in pay may occur. These can make some feel the plan is inequitable. Misjudging sales potential can lead to excessively high commissions and to the need to cut commission rates. Salesperson pay may be excessive in boom times and low in recession. Sales performance, like any performance, reflects not just motivation but ability. If the person hasn't the sales skills, commissions won't produce sales. तर what is mean by commission plans? कमिशन प्लॅन्स म्हणजे काय, जे सेल्स पीपल आहेत ते जे गुड्स अँड सर्व्हिसेस सेल्स करतात तर त्यांनी जास्त सेल करावी यासाठी त्यांना कमिशन दिले जाते आणि असे कमिशन प्लॅन्स ठरवून त्यांना प्रोत्साहित करण्याचे काम या ठिकाणी केले जाते. त्यानंतरचे प्लॅन आहे कॉम्बिनेशन प्लॅन. तर कॉम्बिनेशन प्लॅन म्हणजे काय तर मोस्ट कंपनीज पे सेल्स पीपल अ कॉम्बिनेशन ऑफ सॅलरी अँड कमिशन्स. ओके. अनेक कंपनी काय करतात, जे काही असे सेल्स पीपल आहेत त्यांना अशी कॉम्बिनेशन सॅलरी अँड कमिशन
त्या ठिकाणी पेड करतात. म्हणजे सॅलरी बरोबर कमिशन कंपनी त्या सेल्स पीपलला काय करतात, पेड करतात. त्यालाच कॉम्बिनेशन प्लान असे म्हणतात. युजली विथ अ सायझेबल सॅलरी कंपोनंट. ओके, हे काय आहे, एक सायझेबल सॅलरी कंपोनंट आहे. अँड इन्सेंटिव्ह मिक्स ऑफ अबाउट 70% बेस सॅलरी अँड 30% इन्सेंटिव्ह सीम्स टिपिकल. दिस क्वेश्चन्स द सेल्स पर्सन्स साईड रिस्क. ओके, त्यांची जी काही सॅलरी आहे त्याचे 70%, ओके, ही त्यांची बेस सॅलरी आणि 30% इन्सेंटिव्ह सिम्स त्या सेल्स पीपलला या ठिकाणी दिले जाते. while limiting the risk that the commissions could get out of hand from the firm's point of view. Combination plans have pros and cons. Okay, combination plans हे कसे आहेत तर pros and cons. They give salespeople a floor to their earnings. Let the company specify what services the salary component is for and still provide an incentive for superior performance. The salary component isn't tied to performance, so the employer trades away some incentive value. The combination plans also tend to become complicated and misunderstandings can result. ते कॉम्बिनेशन प्लान्स जे काय आहेत ते आता अत्यंत कॉम्प्लिकेटेड असे बनले आहेत आणि त्याचा जो काही रिझल्ट आहे ते समजून घेण्यासाठी काय आहे त्याचे मिसअंडरस्टँडिंग या ठिकाणी होत असते. दिस माइट नॉट बी अ प्रॉब्लेम विथ अ सिम्पल सॅलरी प्लस कमिशन प्लान, बट मोस्ट प्लान्स आर नॉट so simple. For example, in a commission plus drawing account plan, the salesperson is paid based on commissions he or she can draw on future earnings during low sales periods. In the commission plus bonus plan, the firm pays its salespeople mostly based on commission. Okay, commissions plus bonus plan, the firms pay its salespeople mostly based on commission. They also get a small bonus for directed activities like selling स्लो मुव्हिंग आयटम्स. तर कॉम्बिनेशन प्लॅन्स काय आहेत तर जे काही कंपनी आहे ते कंपनी काय करते, त्या कंपनीतील जे सेल्स पीपल आहेत, जे विक्रेते आहेत, त्यांना सॅलरी आणि त्याच्याबरोबर कमिशन ज्या वेळेस देते त्याला कॉम्बिनेशन प्लॅन्स असे म्हणतात. ओके, यामध्ये सॅलरी आणि नेक्स्ट आहे मॅक्सिमायझिंग सेल्स रिझल्ट. In setting sales quotas and commission rates, the goal is to motivate sales activity but avoid excessive commissions. Unfortunately, the tendency to set commission rates informally often reduces plans' effectiveness. Setting effective quotas is an art. Questions to ask include: are quotas communicated to the sales firms within 1 month of the start of the period? Does the sales force know how their quotas are set? Do you combine bottom-up information with top-down requirement? Are returns and bookings reasonable low? One expert suggests the following rule as to whether the sales incentive plan is effective. Okay, जर हेच काय सेल्स इन्सेंटिव्ह प्लॅन्स इफेक्टिवली करायचे असेल तर एका एक्सपर्ट्सने अनेक गोष्टी काय केल्या आहेत, सजेस्ट केल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी रूल्स सांगितले आहेत. तर 70% or more of the sales forces achieving quota or better, 10% of the sales force achieving higher performance level, and 5% to 10% of the sales force achieving below quota performance and receiving performance development coaching. The employer should also consider the effect of sales कॅरियर. तर मॅक्सिमायझिंग सेल्स रिझल्ट म्हणजे काय, जे काय सेल्स पीपल आहेत जे काय त्या वस्तू
सेवांची जे काय सेल करतात त्याच्यामधून जास्तीत जास्त रिझल्ट मिळवण्यासाठी त्यांना असे इन्सेंटिव्ह दिले जातात. In setting sales quotas and commission rates, the goal is to motivate sales activity. Okay. या सेल्स कोटाज अँड कमिशन रेटची गोल काय आहे ते त्यांना सेल्स पीपलला का दिले जाते तर सेल्स ॲक्टिव्हिटी मोटिवेट करण्यासाठी त्यांना अशा प्रकारचे इन्सेंटिव्स त्या ठिकाणी दिले जाते. आणि त्याच्यामधून अवॉइड एक्सेसिव्ह कमिशन्स. त्यांना जो एक्सेसिव्ह कमिशन दिला जातो तो या ठिकाणी अवॉइड केला जातो, टाळला जातो. अँड द टेंडन्सी टू सेट कमिशन रेट्स इन्फॉर्मली ऑफन रिड्युसेस प्लान्स इफेक्टिव्हनेस. हे जे काय सेट कमिशन रेट्स आहेत त्याच्यामधून काय होते, जे काय इफेक्टिव्हनेस आहेत ते या ठिकाणी रिड्यूस करण्याचे काम केले जाते. आणि लास्ट आहे सेल्स इन्सेंटिव्ज इन ॲक्शन. सेल्स इन्सेंटिव्ज इन ॲक्शन म्हणजे काय तर कार सेल्स पर्सन compensation range from 100% commission to a small base salary, with commission accounting for most of total compensation. Traditionally, the car salesperson commission is based on a percentage of the difference between the dealer's invoice cost and the amount the car is sold for minus an amount to cover the pack or dealer overhead. This approach encourages the salesperson to hold firm on the retail price and to push after sale products like floor mats and side molding. There may also be extra incentives to sell packages such as rust proofing for selling slow moving vehicles. The salesperson may get a SPIP, an extra incentive bonus over commission, and there are bonuses such as salesperson of the month and incentive trips or even recognition for the family. The sales incentives in action म्हणजे काय, जे सेल्स पीपल आहेत त्यांनी जे काही सेल करीत आहेत त्यांच्या ॲक्शनमधून असे सेल्स इन्सेंटिव्स त्यांनी दाखवणे आवश्यक आहे. Commission plans like these still dominate, but not as much. Many dealerships are substituting salary plus bonus plans for commissions. This reflects the growing emphasis on one price, no hassle pricing. But in either case, the pay plans aim to produce the salesperson behaviors the dealership needs to support its strategic aims. तर या ठिकाणी आपण इन्सेंटिव्स फॉर सेल्स पीपल म्हणजे जे सेल्स पीपल आहेत, जे विक्रेतेच आहेत, त्यांना इन्सेंटिव्स कशा प्रकारे दिले जाते, त्यांना प्रोत्साहित कसे केले जाते, त्यासाठी कोणकोणते प्लॅन्स आहेत त्यांचा स्टडी आपण या लेक्चर्समध्ये करीत आहोत. तर या सेल्स पीपलना इन्सेंटिव्स देण्यासाठी सॅलरी प्लॅन केले जातात, त्याचबरोबर कमिशन प्लॅन केले जातात. कॉम्बिनेशन प्लॅनच्या आधारे त्या सेल्स पर्सनला इन्सेंटिव्स दिले जाते. त्यानंतर मॅक्सिमायझिंग सेल्स रिझल्ट्स अँड सेल्स इन्सेंटिव्स इन ॲक्शन. जे का त्यांना सेल्स इन्सेंटिव्स दिले आहेत ते त्यांच्या ॲक्शनमधून या ठिकाणी दाखवून दिले जाते. आणि हे कॉम्बिनेशन प्लॅन, कमिशन प्लॅन, सॅलरी प्लॅन करून त्या सेल्स पीपलना इन्सेंटिव्स करण्याचे, त्यांना प्रोत्साहित करण्याचे काम या ठिकाणी अनेक कंपनी करीत असतात. मग हे जे काही सेल्स पीपल आहेत त्यांना सॅलरी प्लॅन ते जे काही सॅलरी प्लॅनमध्ये काय केले जाते तर जे काही सेल्स पीपल आहेत त्यांना फिक्स्ड सॅलरी या ठिकाणी दिली जाते. त्याचबरोबर कमिशन प्लॅनमध्ये जे काही सेल्स पीपल जे काही गुड्स अँड सर्व्हिसेस सेल करणार आहेत त्यावरती त्यांना कमिशन दिले जाते आणि या कमिशन प्लॅनमधून त्यांना अशा प्रकारचे इन्सेंटिव्स देऊन त्यांना प्रोत्साहित केले जाते. त्यानंतर कॉम्बिनेशन प्लॅनमध्ये जे काही सेल्स पीपल आहेत त्यांना सॅलरी विथ कमिशन
दिले की काय होणार आहे, ते जास्त मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहित होणार आहे. यासाठी त्या सेल्स पीपलना सॅलरी बरोबर कमिशन दिले जाते आणि त्यांना प्रोत्साहित करण्याचे काम या ठिकाणी केले जाते. कारण कंपनी जे काही गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस करते त्याचे ते प्रोडक्ट त्यांचे सेल होणे आवश्यक आहे. मग हे सेल्स पीपल हे विक्रेते काय करतात, तर त्यांना योग्य त्या प्रकारे सॅलरी दिली, त्यांना त्यांचे कमिशन दिले, तर ते काय होणार आहेत, ते प्रोत्साहित होणार आहेत आणि त्याच्यामधून जे काही प्रोडक्ट असेल ते सेल करण्याचे काम या ठिकाणी हे सेल्स पीपल मोठ्या प्रमाणावर करणार. त्यांचा परफॉर्मन्समध्ये इन्क्रीज होणार. यासाठी असे वेगवेगळे प्लॅन्स करून त्यांना इन्सेंटिव्ज दिली जाते, त्यांना प्रोत्साहित केले जाते. तर अशा प्रकारे आज आपण या लेक्चर्समध्ये इन्सेंटिव्ज फॉर सेल्स पीपल, जे काही विक्रेते आहेत त्यांना इन्सेंटिव्ज, त्यांना प्रोत्साहित कसे केले जाते, त्यांना इन्सेंटिव्ज कशी दिली जाते, याचा स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये केलेला आहे. ओके, थँक्यू.